जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, अतिशय महत्त्वाची जी जाहिरात सध्या सर्व प्रेफरन्समध्ये या ठिकाणी आलेली आहे. सर्व उमेदवारांना या ठिकाणी बघायला मिळते. ती म्हणजे रयत शिक्षण संस्थेसंदर्भात महत्त्वाची ती जाहिरात आहे. त्याच्यामध्ये एकूण जी पदं सध्या आलेली आहे ती 808 पदासाठी महत्त्वाची जाहिरात सध्या पवित्र प्रणालीवर आलेली आहे. तर ह्या जाहिरातीमध्ये बघा, महत्त्वाचं जे रयत शिक्षण संस्था सातारा संदर्भात डिस्ट्रिक्टचं जे काही महत्त्वाचं आपल्याला प्रेफरन्स आलेला आहे. तर त्याच्यामध्ये बघा, एकूण जे काही रयत शिक्षण संस्थेच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किती ब्रांचेस आहे, तसंच कोणत्या जिल्ह्यात ब्रांचेस आहे, तसंच ज्या काही तुमच्या ह्या 808 पदासाठी जर पसंतीक्रम तुम्ही देत असाल तर त्याच्यामध्ये जर तुमची नियुक्ती झाली रयत शिक्षण संस्थेमध्ये, तर ज्या काही नियुक्त्या आहेत त्या तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मिळू शकतात का, किंवा तुमच्या जिल्ह्याच्या आजूबाजूला रयत शिक्षण संस्थेच्या ज्या काही ब्रांचेस आहे तर त्या आहे का. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण डिटेल्स महाराष्ट्रामध्ये सध्या ऑल ब्रांचेस कुठं कुठं आहे रयत शिक्षण संस्थेच्या, तर त्या संदर्भात महत्त्वाची माहिती आपण घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर बघूया ती महत्त्वाची अपडेट. तर मित्रांनो, जे काही प्रेफरन्स सध्या जनरेट करण्यासंदर्भात 5 तारखेपासून सध्या सुरुवात झालेली आहे. तर ह्या ठिकाणी बघा, जवळपास सर्व उमेदवारांनी सध्या प्रेफरन्स हे आपापल्या वैयक्तिक लॉग इनवर जनरेट केले आहे. तर त्या प्रेफरन्समध्ये सर्वसाधारण म्हणजे या ठिकाणी महत्त्वाची जी जाहिरात प्रत्येकाला या ठिकाणी जनरेट झालेली आहे ती म्हणजे रयत शिक्षण संस्थेची आहे. तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता, रयत शिक्षण संस्था सातारा असं या ठिकाणी देण्यात आली आहे. तर ह्याच्यामध्ये महत्त्वाच्या ज्या वेकन्सी आहे त्या टोटल आहे 808 वेकन्सीची ह्या ठिकाणी महत्त्वाची जाहिरात सध्या आपल्याला प्रत्येकाच्या वैयक्तिक लॉग इनला पाहावयास या ठिकाणी मिळत आहे. तर ह्याच्यामध्ये बघा, ज्या 808 पदांची या ठिकाणी महत्त्वाची ही काही नियुक्ती किंवा भरती होणार आहे पवित्र प्रणालीवर, ह्याच्यामध्ये बघा, तर ह्या सर्वच्या सर्व ह्यांना सातारा जिल्ह्यातच ह्या ठिकाणी नियुक्ती मिळू शकते का, किंवा सातारा जिल्ह्यामधून जे काही रयत शिक्षण संस्था आहे तर त्या रयत शिक्षण संस्थेच्या ज्या काही ब्रांचेस आहे त्यांच्या ज्या शाळांच्या महत्त्वाच्या ज्या शाखा आहे तर त्या शाखा नेमक्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. तसंच तुमचा जो नजीकचा जिल्हा असेल किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये सध्या रयत शिक्षण संस्थेची महत्त्वाच्या ब्रांचेस आहे का शाळेसंदर्भात, तर त्या व्हिडिओमध्ये आपण पुढे माहिती घेणार आहोत. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता महत्त्वाच्या ज्या काही वेकन्सी सध्या आलेली आहे तर अतिशय महत्त्वाची आहे. तर ह्याच्यात तुम्ही बघा, SC या ठिकाणी 168 पदासाठी महत्त्वाची या ठिकाणी वेकन्सी देण्यात आली आहे. तसंच बघा, विजा साठी या ठिकाणी 38 पदं आहे, भजबसाठी 35 पदं आहे. त्यानंतर या ठिकाणी पुढचं आहे साठी या ठिकाणी 120 पदं आहे. त्यानंतर भजडसाठी 3 पदं आहे. त्यानंतर बघा, EWS साठी 92 पदं आहे आणि ओपनसाठी 352 पदं आहे. असे 808 पदाची जाहिरात सध्या ही 1 ते 12 सध्या या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत आहे. तर ह्याच्यामध्ये समजा एखाद्याची महत्त्वाची या ठिकाणी जर निवड झाली, म्हणजे जे काही 808 लोकांची या ठिकाणी उमेदवारांची निवड झाली, तर त्यांना नेमकं या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी नियुक्ती मिळू शकते का, किंवा मग इतर जिल्ह्यामध्ये देखील यांना नियुक्ती मिळू शकते. तर ज्या रयत शिक्षण संस्थेच्या सध्या ऑल ब्रांचेस आहे त्या देखील आपण पुढे बघणार आहोत. तर ह्याच्यामध्ये ही जी महत्त्वाची जाहिरात आहे तर ही आहे विदाऊट इंटरव्ह्यूची असणार आहे. तर अतिशय महत्त्वाची ह्याच्यामध्ये वेकन्सी आली आहे. तर ह्याच्यात बघा, जे काही 6वी ते 8वी मराठी विषयाच्या 50 वेकन्सी आहे, हिंदी विषयाच्या 45 आहे. असं या ठिकाणी बघा, प्रत्येक ह्या ठिकाणी विषयाच्या वेकन्सी आलेल्या आहे. संस्कृत असेल, इंग्लिश असेल, मॅथमॅटिक्स असेल, ह्या ज्या वेकन्सी सध्या आपल्याला पाहाव्यास मिळतं आहे. सोशल सायन्सच्या आहे, त्यानंतर सायन्सच्या आहे. तर अशा वेकन्सी सध्या इथं पाहायला आपल्याला मिळत आहे. तर ह्याच्यामध्ये बघा, महत्त्वाचं जे काही आपल्याला ब्रांचेस बघायचे आहे तर त्या तुम्हाला पुढे मी दाखवतो. तर हे जाहिरात तुम्हाला जनरेट तर झाली असेल, ही व्यवस्थित तुम्ही बघून घ्यायची आहे. तर महत्त्वाचं या ठिकाणी तुम्ही बघू शकता, जी काही रयत शिक्षण संस्था आहे तर रयत शिक्षण संस्थेच्या ह्या रिजनल इन्फॉर्मेशन ह्याच्यामध्ये देण्यात आली आहे. तर प्रत्येक रिजनलमध्ये या ठिकाणी बघा, महत्त्वाच्या ज्या वेकन्सी किंवा जाहिरातीच्या या ठिकाणी ज्या आलेल्या आहे तर ह्या जाहिराती सध्या ज्या ज्या या ठिकाणी विभागामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये सध्या रयत शिक्षण संस्थेच्या ब्रांचेस आहे तर त्याच्यामध्ये ज्या रिक्त पदं असेल तर त्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाची नियुक्ती या ठिकाणी मिळू शकतात. तर जवळपास या ठिकाणी बघा, 675 एवढ्या या ठिकाणी ब्रांचेस सध्या ऑल महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. तर ह्याच्यामध्ये कमी जास्त या ठिकाणी आकडेवारी सध्या अजून झाली असेल, पण आतापर्यंत या ठिकाणी बघा 675 सध्या ब्रांचेस आपल्याला ऑल महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतात. तर सविस्तर बघूया. तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता, जे काही सेंट्रल विभाग आहे म्हणजे सेंट्रल रिजन आहे त्याच्यामध्ये जे डिस्ट्रिक्ट ह्या ठिकाणी येतात महत्त्वाचे सातारा आहे आणि सोलापूर आहे. मग ह्या 2 जिल्ह्यामध्ये ह्या ठिकाणी बघा 216 ब्रांचेस सध्या या ठिकाणी आहे. त्यानंतर साऊथ जो रिजन आहे त्याच्यामध्ये सांगली, कोल्हापूर, बेलगोम, रत्नागिरी, सिंधुदुर्ग याच्यामध्ये 123 ज्या काही ब्रांचेस आहे त्या या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत आहे. त्यानंतर बघा, नॉर्थ विभागामध्ये या ठिकाणी अहमदनगर जिल्हा येतो, नाशिक आहे, बीड आहे,
आणि नंदुरबार आहे. अशा ह्या 4 जिल्ह्यामध्ये आपल्याला 182 सध्या ब्रांचेस म्हणजे 182 शाळा आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं आहे. त्यानंतर वेस्टर्नमध्ये या ठिकाणी बघा, वेस्टर्न रिजनमध्ये पुणे जिल्हा येतो आहे, तर त्याच्यामध्ये 93 ज्या शाळा आहे, तर 93 शाळा या ठिकाणी पुण्यामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं आहे. त्यानंतर जो रायगड विभाग आहे, रायगड विभागामध्ये रायगड आहे, मुंबई आहे, ठाणे आहे, तर ह्यांच्या 61 सध्या ह्या ठिकाणी ब्रांचेस सध्या आपल्याला रयत शिक्षण संस्थेच्या पाहायला मिळत आहे. म्हणजे एकूण ज्या महाराष्ट्राचा विचार केला तर 15 जिल्ह्यामध्ये 675 सध्या ह्या ठिकाणी ज्या काही ब्रांचेस आहे 675 प्लस आता सध्या असणार आहे. तर अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी मोठी जी काही नेटवर्क आहे रयत शिक्षण संस्थेचं, या ठिकाणी आपल्याला जर समजा नियुक्ती जर भेटली आणि या ठिकाणी समुपदेशनाच्या वेळेला आपल्याला जर संबंधित जे काही जिल्ह्यामध्ये जर वेकन्सी या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळली रयत शिक्षण संस्थेच्या ज्या ब्रांचेस आहे, तर ह्या जिल्ह्यामधील जर समजा उमेदवारांचं या ठिकाणी सिलेक्शन झालं आणि यदाकदाचित त्यांच्याच जिल्ह्याचा जवळ किंवा त्यांच्याच जिल्ह्यामध्ये ब्रांचेसमध्ये त्यांचं नंबर जर लागला, सिलेक्शन होऊन नियुक्ती जर भेटली, तर त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी असणार आहे. कारण रयत शिक्षण संस्था ही सर्वात मोठी या ठिकाणी शिक्षण संस्था सध्या या ठिकाणी प्रगतशील या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते आहे. तर तुमचं जर जिल्हे ह्यापैकी असेल तर तुम्ही निश्चितपणाने या ठिकाणी तुम्हाला आनंदाचं म्हणजे फायद्याची गोष्ट होणार आहे. कारण ह्या जिल्ह्यात जर तुमची काही शाखा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला निश्चित नियुक्ती या ठिकाणी मिळू शकते. पण त्या ठिकाणी बघा, महत्त्वाची ज्या काही वेकन्सी असणार आहे 808 वेकन्सीमध्ये त्या ब्रांचेसमध्ये या ठिकाणी पाठवायचं किंवा नाही हे संपूर्ण जी रयत शिक्षण संस्था सातारा मेन ब्रांचवरनं या ठिकाणी आपल्याला जे महत्त्वाचं आहे ते आदेश या ठिकाणी प्राप्त हे होऊ शकतं. तर अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी होतं. तर या ठिकाणी ही जी जाहिरात आहे ती सध्या ज्या उमेदवारांना किंवा या ठिकाणी जवळपास सर्वच उमेदवारांना प्रेफरन्सला आपल्याला आलेली दिसत आहे. तर त्यांनी या ठिकाणी प्रेफरन्स देताना व्यवस्थित हा तुम्ही देऊ शकता. तर अशा पद्धतीने हे महत्त्वाची रयत शिक्षण संस्थेच्या ब्रांचेस संदर्भात महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती. तर ह्या संदर्भात तुम्हाला काही अजून इन्क्वायरी पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकतात. तर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करू शकतात. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी वेळोवेळी आपल्या द गुरुजी चॅनलला भेट देत राहा. तर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटूया एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.